नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीकला इंदूला खेचत पोलीस स्टेशनसमोर घेऊन येते. आता इंदू आणि श्रीकलाच्या पाठी सर्व दिग्रसकरसुद्धा आलेले असतात. तर इंदू इकडे श्रीकलाला विनवण्या करत असते. अगं श्रीकला काय करते, थांब जरा. मात्र श्रीकला इंदूचं काही ऐकायला तयार नसते. तेव्हा इंदू जोरात श्रीकलावरती ओरडत म्हणते की अगं थांब जरा, थांबायचंच नाही आहे का तुला. यावर श्रीकला इंदूला म्हणते की विषयच नाही. आता या दोघींचा असा गोंधळ बघून तिथेच असणारे एक पोलीस कर्मचारी या दोघींना ओरडून म्हणतात की हा काय तमाशा चाललाय. तेव्हा आता श्रीकला त्यांना काहीतरी सांगणार तेव्हाच इंदू तिला थांबवते आणि म्हणते की माझ्याबद्दल बोलायचं आहे ना, तर मी सांगते. आणि श्रीकलाला म्हणते की हे बघ, मी शेवटचं सांगते, जे काही झाले ते आपापसात मिटवूया आपण, नाहीतर. तेव्हा श्रीकला म्हणते की नाही. यावर इंदू आता श्रीकलाला विचारते की तुला हे वाढवायचंच आहे का. तेव्हा श्रीकला म्हणते की हो, विषयच नाही, चल. असं म्हणून ती पुन्हा इंदूला पोलीस चौकीत घेऊन जायला लागते. तेव्हा आता अधू आडवा येतो आणि श्रीकलासमोर हात जोडत तिला म्हणायला लागतो की श्रीकला, मी इंदूच्या वतीने तुझी माफी मागतो. असं नको करूस गं, आधीच तू आम्हाला बेघर केलेस. तेव्हा श्रीकला आता हसायला लागते आणि अधूला म्हणते की तू बोलत राहा रे, कानाला ऐकायला खूप बरं वाटतंय. मी बेघर केलं. आणि परत ती अधूला म्हणते की चल बाजूला हो. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की हे बघ, तुला सूड उगवायचा होता तो उगवलास तू, पण हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आणायची काय गरज होती. मात्र श्रीकला इंदूचं आता काही न ऐकता तिला खेचत फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणायला लागते की सर, ही इंद्रायणी दिग्रसकर आहे ना, आमच्या घरी आली होती चोरी करायला, व्यंकट दिग्रसकरांची शिष्या. तेव्हा ते इन्स्पेक्टर श्रीकलाला म्हणतात की हो, माहिती आहे मला, आणि त्या वकीलसुद्धा आहेत. तेव्हा श्रीकला रागाने म्हणते की पण ही चोर आहे, हे नसेल माहिती ना तुम्हाला. आमच्या घरात ही बाई चोरी करायला आली होती, मी स्वतः रंगे हात पकडले हिला. तेव्हा इंदू आता श्रीकलाकडे बघून हसायला लागते आणि म्हणते की झालं तुझं बोलून, मी बोलू. आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आमचं घर बळकावलं आहे म्हणून. तेव्हा श्रीकला खूपच शॉक होते आणि इंदूकडे बघायला लागते. आता इंदू श्रीकलाकडे हात दाखवत म्हणते की हीच ती बाई आहे, जबरदस्तीने घुसून आमच्या घरात राहते आणि तिचा हा बाप. तेव्हा आता श्रीकला खूप घाबरून जाते आणि अडखळत इंदूला म्हणायला लागते की काय बोलतेस तू हे. तेव्हा इंदू श्रीकलाला रागाने म्हणते की ए घर घुसे, जे खरं आहे ना तेच बोलते. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते की सर, ते घर ना आमचं आहे. तेव्हा इंदू श्रीकलावरती ओरडत म्हणते की ते घर दिग्रसकरांचं आहे आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. आणि आता तिने चोरून आणलेले घराचे ते पेपर साडीच्या पदराआड लपवलेले असतात, ते बाहेर काढून सर्वांना दाखवायला लागते. आता ते पेपर्स बघताच सर्व दिग्रसकर खूप खुश होतात आणि इंदूकडे कौतुकाने बघायला लागतात. आता श्रीकलाच्या तर पायाखालची जमीन मात्र हदरलेली असते आणि ती खूप शॉक होऊन इंदूकडे बघत असते. आता इंदू ती कागदपत्रे इन्स्पेक्टर साहेबांना दाखवत म्हणते की ते घर आमचं आहे आणि हा त्याचा पुरावा, आणि हे पेपर्स खरे आहेत बरं का, यांच्यासारखे खोटे नाहीत. आता इन्स्पेक्टर साहेब ते पेपर्स चेक करायला लागतात. तेव्हा इंदू आता इकडे श्रीकलाला म्हणते की प्रूफशिवाय बोलायचं नसतं ना श्रीकला, घे मग पुरावा. आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की सर, तुम्ही व्यवस्थित नीट बघून घ्या, काही हरकत नाही. तेव्हा आता हे ऐकून श्रीकलाला खूपच घाबरलेली असते आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणायला लागते की सर, तुम्ही ते पेपर्स काय बघताय, मी पकडून आणलेल्या गुन्हेगाराला बघा ना, ही बाई आमच्या घरात घुसून दिवसाढवळ्यात चोरी करत होती. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब श्रीकलाला म्हणतात की तुमचं म्हणणं पटतंय, मला इंद्रायणी चुकलत आणि त्यांनी असं करायला नको होतं. तेव्हा इंदू त्यांना म्हणते की सर सॉरी, पण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणून सरळ घरात घुसायचं. तेव्हा श्रीकला म्हणते की नाहीतर काय साहेब, तुम्ही ना या बाईला आतमध्येच टाका, त्याशिवाय सुधारण्यातली नाही आहे ही. तेव्हा ते इन्स्पेक्टर रागाने श्रीकलाला ओरडत म्हणतात की हे बघा, तुम्ही मला माझं काम शिकवू नका, मी बोलते त्यांच्याशी. आणि ते म्हणतात की हे मला पटतंय, पण तुम्ही तरी कुठे बरोबर आहात. हे व्यंकू महाराज यांच्यासारख्या सज्जन माणसाला तुम्ही बाहेर काढलं. त्यावर श्रीकला म्हणते की सर, त्या घराचं घाण खात आहे आमच्याकडे. तेव्हा ते इन्स्पेक्टर श्रीकलाला म्हणतात की पेपर्स त्यांच्याकडे सुद्धा आहेत आणि हे कागदपत्रांचं काम म्हणजे सिव्हिल कोर्टाचं काम, यात पोलीस काहीच करू शकत नाहीत. तेव्हा श्रीकला रडण्याचं नाटक करत म्हणायला लागते की पण हिने आमच्या घरात घुसून. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर तिला थांबवत म्हणतात की घर त्यांचंच आहे, तसे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे. तेव्हा इंदू आता श्रीकलाकडे बघून हसायला लागते. तर श्रीकला मात्र खूपच रागाने इंदूकडे बघत असते. आता इन्स्पेक्टर साहेब श्रीकलाला म्हणतात की स्वतःच्याच घरात घुसल्याबद्दल कसं अटक करायची त्यांना. तेव्हा श्रीकला इन्स्पेक्टर साहेबांना म्हणायला लागते की सर, हे बरोबर नाही आहे. यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात की मग ठीक आहे,
तुमचे पेपर्स दाखवा आणि चूक ठरवा. आणि ते रागातच श्रीकलाला म्हणतात की श्रीकलाबाई, व्यंकू महाराज आणि त्यांचं दिग्रसकर घराणं, त्यांचं या विठूच्या वाडीत काय स्थान आहे हे फक्त मलाच नाही तर संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. तुम्ही त्यांच्याशी चुकीचं वागलात. तेव्हा आता हे ऐकून सर्व दिग्रसकर खूप खुश झालेले असतात. तर श्रीकलाला मात्र खूप राग येत असतो. आता मोठ्या बाई श्रीकलाला म्हणतात की आता बोल की, आता का थोबाडाला कुलूप लावलंय. तेव्हा श्रीकला खूप रागाने मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई श्रीकलाला म्हणतात की बघा, माझ्याकडे कितीही मोठे डोळे करून बघ, माझ्या अंगाला काही भोकं नाही पडत. तेव्हा श्रीकला रागाने मोठ्या बाईंवरती ओरडते आणि म्हणते की मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाईसुद्धा श्रीकलावरती ओरडत तिला आता गप्प करतात. तेव्हा इंदूसुद्धा श्रीकलाला म्हणते की आवाज खाली या. आता श्रीकलाला खूप राग आलेला असतो आणि ती खूपच रागात इंदूकडे आणि मोठ्या बाईंकडे बघत असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तेच बोलणार होतो मी, त्याचं काय आहे श्रीकलाबाई, तुमच्या सगळ्याच गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप घाबरते. तेव्हा इंदू तिला म्हणते की श्रीकला, तुझे पप्पा पोपटराव ते जरी इथे आले नसले ना तरीसुद्धा इन्स्पेक्टर साहेबांचं त्यांच्यावर पूर्ण लक्ष आहे. तेव्हा मोठ्या बाई आता श्रीकलाला म्हणतात की आता कशाला थांबले इथे काही जेवण आहे का, चल निघ. तेव्हा आता श्रीकला रागातच तिथून सर्वांकडे बघत निघून जाते. आता यानंतर इंदू आता इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानते. तर बाकीचे सगळे खूप कौतुकाने इंदूकडे बघत असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की श्रीकला घरी आलेली असते आणि ती पोपटराववरती खूपच चिडलेली असते आणि ती रागाने पोपटरावला म्हणते की तुम्ही का नाही आलात माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा पोपटराव म्हणतो की आम्ही काय करणार होतो तिकडे येऊन. तेव्हा श्रीकला विचारते की काय करणार होतात म्हणजे, ही सगळी लढाई माझ्या एकटीची आहे का. मी तुम्हाला हजारदा सांगितले की गाफील राहू नका, हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे बाबा. तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तोच आपल्याला नडला आहे. तू त्या डॉक्टराला घरात येण्याची परमिशन दिलीस आणि तो त्या इंदीला घरात घेऊन आला आणि त्या इंदीने काय केले ते बघतोच आहे आपण. तेव्हा श्रीकला रागाने पोपटरावला म्हणते की पण यामुळे तुमची चूक झाकली जात नाही या. तेव्हा पोपटराव श्रीकलावरती ओरडत म्हणतो की आमच्याकडे एक बोट दाखवताना हे विसरू नको की अख्खं हात तुझ्याकडे आहे. तो डॉक्टर या घरात आला आणि हा राडा झाला. तेव्हा श्रीकला पोपटरावला म्हणते की जगायला ना पैसे लागतात बाबा. तो डॉक्टर येऊन आपल्याला पैशाची मदत करणार होता ना, म्हणून त्याला मी या घरात घेतलं. तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की हो का, पैसा, तुझ्या या पैशाचा जो शहाणपणा आहे ना तोच आपल्या अंगलटी आला आहे. तेव्हा श्रीकला आता पोपटराववरती ओरडत म्हणते की माझ्यावर आरोप लावू नका हा पोपटराव. आता या दोघांमध्ये वाद सुरू झालेला असतो. तेव्हा पोपटरावसुद्धा श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, बापाला पोपटराव म्हणून हाक मारतेस. तेव्हा श्रीकला रागाने म्हणते की हो, कारण तुमच्या त्या कागदाच्या एका चिठोऱ्यावर तुम्ही दिग्रसकरांची अख्खी जायदाद बळकवायला निघालायत. तेव्हा पोपटराव म्हणतो की त्या चिठोरीच्या जोरावर तू या घरात उभी आहेस, हे विसरू नकोस. तेव्हा श्रीकला म्हणते की टेम्पररी उभे आहोत आपण या घरात, पण जर का परमनंटली उभं राहायचं असेल ना तर या घराचे एकूण एक कागदपत्र आपल्याकडे पाहिजेत. त्या तुमच्या कागदाच्या चिठोऱ्यावर काही होणार नाही असं म्हणून या दोघांमध्ये खूपच वाद सुरू होतो. तेव्हाच आता तिथे रत्ना येते आणि या दोघांना असं एकमेकांशी भांडताना बघून ती दोघांना थांबवत म्हणते की अरे तुम्ही दोघं असं कुत्र्या मांजरासारखं का भांडताय. तेव्हा पोपटराव रत्नाला रागाने म्हणतो की ही आता काळ्या कपड्यातली मांजर आम्हाला शिकवणार, कुत्र्या मांजरासारखं भांडू नका. आणि म्हणतो की आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही, आपल्या पायरीप्रमाणे वागायचं, कळलं. तेव्हा रत्ना म्हणते की ठीक आहे, कळलं मला. आणि ती श्रीकलाला म्हणते की श्रीकला, माझ्या पैशांची काय सोय केलीस ते सांग मला. आता श्रीकला आधीच खूप चिडलेली असते आणि त्यात रत्नाने पैशांचा विषय काढताच ती आणखीनच चिडते. तर पोपटरावसुद्धा खूप चिडतो आणि म्हणतो की पैसा, फक्त पैसा पाहिजे हिला, काय हावरट बाई आहे ही. तेव्हा रत्ना रागाने पोपटरावला म्हणते की मी हावरट बाई आहे. पोपटराव, मी जर का हावरट बाई असते ना तर मी स्वतःच्या पदरच्या पैशांची पुंजी खर्च केली नसती या अर्कासाठी. तेव्हा श्रीकला रत्नाला हात जोडत म्हणते की ए बाई रत्ना, थँक्यू, तू इतकं केलंस आमच्यासाठी, पण प्लीज आता नको पैसे मागूस. तेव्हा रत्ना आश्चर्याने विचारते की मागू नको म्हणजे का मागू नकोस. तेव्हा श्रीकला वैतागत म्हणते की अगं परिस्थिती बघ, काय चाललंय हे बघ, तू थोडे दिवस थांब, मी तुला डबल. तेव्हा रत्ना श्रीकलाला थांबवत म्हणते की मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत. तेव्हा आता श्रीकला खूपच चिडते आणि म्हणते की ठीक आहे, पैसे पाहिजेत ना तुला, त्यात दिग्रसकरांची तांब्या पितळीची भांडी आहेत ती घे आणि भंगारात विक, आणि जे काही पैसे तुला येतील त्यातून ते आता तात्पुरते घे.
तेव्हा यावर रत्ना म्हणते की ते भंगार विकून असे कितीचे पैसे येणार आहेत गं. यावर पोपटराव म्हणतो की त्या भंगारापेक्षा आम्हाला विक. तेव्हा रत्ना म्हणते की नको, त्यापेक्षा भंगार विकून 4 पैसे येतील. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो आणि ती रागातच रत्नाला म्हणते, ए रत्ने, अति करशील ना तर माती होईल तुझी. तेव्हा रत्ना म्हणते की तसंही तुमच्यासोबत राहून मातीच होती आहे ना माझी, त्यापेक्षा इथून निघून गेलेलंच बरं. असं म्हणून रत्ना रागारागातच तिथून निघून जाते. आता हे बघून श्रीकलाला इकडे खूपच राग आलेला असतो आणि ती खूप चिडलेली असते. तर पोपटरावला सुद्धा रत्नाचा खूप राग आलेला असतो आणि तो श्रीकलाला म्हणतो की त्या रत्नीचं ना काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ही रत्नी आपल्या अंगाशी येईल. तेव्हा श्रीकला म्हणते की आपल्याला रत्नाची गरज आहे आत्ता, त्यामुळे हे जे तिचं काही चाललं आहे ना ते सहन करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. तर दुसरीकडे मोठ्याबाई आणि इंदू एका ठिकाणी बसलेले असतात. आता इंदू मोठ्याबाईंना विचारते की काय झालं मोठ्याबाई, आणि यावेळेस मला इथे का बोलवलं आहे, काय झालं. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की काय होणार आहे, आपलं घर गेलं, हाताशी आलेला पोरगा गेला, असं रस्त्यावर राहायची वेळ आली, अजून काय होणार आहे. तेव्हा इंदू म्हणते की हे बघा मोठ्याबाई, जे झालं ते वाईटच आहे, पण त्याचा किती त्रास करून घेणार आहात तुम्ही. माणसाने पुढे काय करायचं याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की कळतंय मला ते सगळं, पण मला आधी सांग की तू या घरातून निघताना माझ्याबद्दल तुला कोणी काही विचारलं का. तेव्हा इंदू सांगते की हो, मग नारायणीताई, शकुंतला काकी विचारत होते की तुम्ही कुठे आहात म्हणून. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की मग काय सांगितलंस तू. यावर इंदू म्हणते की मी म्हटलं की असतीलच इथे कुठेतरी आसपास. तेव्हा मोठ्याबाई आता इंदूला विचारतात की मग तू घरातून इतक्या रात्री कुठे चाललीस हे विचारलं नाही का. तेव्हा इंदू म्हणते की हो विचारलं ना, मग मी सांगितलं की ते बचत गटाचं काम होतं म्हणून चालले. तेव्हा इंदू विचारते की बरं मोठ्याबाई, पण तुम्ही मला अजून सांगितलं नाही की तुम्ही कशासाठी बोलवलं आहे. यावर मोठ्याबाई इंदूला म्हणतात की महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. आणि ते इंदूला म्हणतात की तुला आठवतं आहे का, ज्या वेळेला तू त्या इन्स्पेक्टरच्या हातात कागदपत्र दिली आपल्या घराची, त्यावेळी श्रीकलाने तुझ्याकडे पाहिलं, कशी बघत होती ती तुझ्याकडे. आठवते का तुला तिची अवस्था कशी झाली होती ते. आतून असं वाटत होतं की धाबे दणाणले असतील तिचे आणि तिच्या त्या बापाचे पोपट्याचे. तेव्हा इंदू म्हणते की मूर्ख आहे ती लोक, त्यांच्या लक्षातच येत नाही की खोट्याच्या पदरी गोटाच, हे लक्षात नाही येते त्यांच्या. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आणि समोरून गोटा आला की तिसऱ्याच माणसाला पुढे करायचं. तेव्हा इंदू विचार करत म्हणते की आता कुणाला पुढे करतील, त्या रत्नाला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो तेच वाटतंय मला, म्हणून तर मी तिची वाट पाहते इथे, पण ती बाई हातीच लागत नाही. पण एकदा का ती माझ्या हाती लागली ना, त्या दोघांच्या विरोधात मी तिला उभं करते बघ. तेव्हा इंदू मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई ते सोपं नाही आहे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं अशी कुठलीच गोष्ट सोपी नसते. आता बघ ना, आपल्याला आपल्या घराचे कागदपत्र मिळाले, पण घर मिळालं का अजून नाही ना. तेव्हा इंदू म्हणते की मिळणार आहे. पण यावर मोठ्याबाई म्हणतात की हो मिळणार आहे, पण त्यासाठी आपल्याला वकिलाकडे जावं लागेल ना. तेव्हा इंदू म्हणते की हो ते जरा दुसऱ्या गोष्टीतच मी होते ना, विसरलेच. यावर मोठ्याबाई तिला थांबवत म्हणतात की हो मी निंबाळकर वकिलांशी बोलून घेते, आपण भेटूया त्यांना आणि मग नियोजन करूया आणि मग त्या रत्नाकडे पाहूया. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू आणि मोठ्याबाई निंबाळकर वकिलांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता इंदू त्यांना कागदपत्र दाखवत म्हणते की सर हे घराचे कागदपत्र. तेव्हा ते वकील आता कागदपत्र चेक करायला लागतात. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की सांगा काय होऊ शकते ते. तेव्हा आता ते वकील म्हणतात की अहो बाजूलाच इतक्या चांगल्या वकिलींबाई बसल्यात, त्यांनी कल्पना दिलीच असेल ना तुम्हाला, कागदपत्र चोख आहेत, कोर्टात निकाल हा तुमच्याच बाजूने लागणार आहे. तेव्हा इंदू म्हणते की पण सर घराचा ताबा अजूनही त्यांच्याकडेच आहे. तेव्हा वकील म्हणतात की हो, आणि ते ताब्यात ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करणार, सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तारखांवर तारखा, आणि या सगळ्यात केसचा निकाल लागायला वेळ मात्र लागणार. तेव्हा इंदू म्हणते की याचा अंदाज आला होता मला, आमचं घर हे आम्हालाच मिळणार आहे. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की बरं वेळ म्हणजे किती वेळ. तेव्हा ते वकील सांगतात की कोर्टाचं कामकाज आहे, थोडासा वेळ लागतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो पण किती दिवस का महिने. यावर आता ते वकील साहेब सांगतात की वर्ष लागणार. आता काही नाही सांगता यायचं, पण निकाल हा तुमच्याच बाजूने लागणार याची खात्री बाळगा. मी लवकरात लवकर पेपरवर्क सुरू करतो. तेव्हा इंदू आणि मोठ्याबाई आता वकील साहेबांचे आभार मानून तिथून निघून जातात. तर दुसरीकडे व्यंकू महाराज विठुरायाच्या गाभाऱ्यात ज्या जागेवर विठुराया असायचा त्या जागेकडे बघत खूप इमोशनल झालेले असतात आणि आता ते अभंग म्हणायला लागतात. आता व्यंकू महाराज खूपच सुंदर असा अभंग म्हणत असतात, तर शकुंतला त्यांच्याकडे बघत असते आणि तिला व्यंकू महाराजांची ही अशी अवस्था बघून खूपच वाईट वाटत असतं. आता अभंग म्हणून झाल्यावर व्यंकू महाराज विठुरायाला म्हणतात की विठुराया, अरे कुठे गेलायस रे तू, तुझं रूप जोपर्यंत या डोळ्यांना नाही दिसत आहे तोपर्यंत जीवाला चैन नाही बघ. तेव्हा शकुंतला आता महाराजांजवळ येते आणि त्यांना म्हणते की अहो नका इतकं टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक
आणि बघा ना, इंदूला आता घराचे कागदपत्रही सापडलेत, हळूहळू सगळं नीट होईल. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की घर मिळेल ग शकू, पण डोळ्यासमोर जर का विठुराया नसेल तर आयुष्यात काहीच राम नाही बघ. तेव्हा शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की काळजी नका करू, आपला विठुराया येईल परत. आणि त्यांना म्हणायला लागते की काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की इच्छा नाही आहे शकू. आणि ते खूप इमोशनल होत म्हणतात की प्रत्यक्षात विठुरायाने येऊन मला दृष्टांत दिला. त्याने मला सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय, पण मी श्रीकलाला त्याचा भक्त समजण्याची चूक केली. त्याला खरं तर इंदूविषयी सुचवायचं होतं, पण मी असं म्हणून व्यंकू महाराज खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की मी असा हा महामूर्ख आहे. असं म्हणून व्यंकू महाराज आता तिथून उठून निघून जातात. तर दुसरीकडे मोठ्याबाई आणि इंदू वकिलांना भेटून आता विठूच्या वाडीत जाण्यासाठी निघालेले असतात. आता मोठ्याबाई खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इंदू मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, अहो तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन असं चांगलं नाही वाटत, विश्वास ठेवा, आपलं घर आपल्यालाच मिळणार आहे. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की तुझ्यावर विश्वास आहे ग, पण आपलं घर आपल्याला कधी मिळणार आहे हे या वकिलाला सुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते की कायद्याचं काम आहे मोठ्याबाई, कोर्टात सगळं सिद्ध करावं लागतं, हे बघा थांबण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की असं कसं, पर्याय आहे की. यावर आता इंदू विचारते की कसला पर्याय. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की रत्नाला फोडायचं. तिला जर फोडलं ना आणि त्यांच्यापासून तर गोपाळच्या खुनाचे साक्षीदार तयार होतील. तिने जर कोर्टात साक्ष दिली ना तर गोपाळला न्याय मिळेल आणि सगळ्या दिग्रजकरांना त्यांचं घर. आणि ती दोघं नालायक खडी फोडण्याच्या लायकीचे आहेत, त्यांना लवकरात लवकर जेलमध्ये पाठवलं पाहिजेत. तेव्हा इंदू म्हणते की खरं आहे मोठ्याबाई, पण हे सगळं करायचं कसं. हो, ती रत्ना खूप कारस्थानी बाई आहे, साधीसुधी बाई नाही आहे ती, अशी सहजासहजी आपल्या गळाला लागणार नाही आहे ती. तेव्हा आता मोठ्याबाईसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू मोठ्याबाईंना म्हणत असते की पैशांमुळे या तिघांमध्ये खूप भांडणं होत असतील बघा. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो मग नक्कीच होत असतील. तर दुसरीकडे रत्ना आता श्रीकलावरती खूप चिडलेली असते आणि तिला म्हणत असते की 50,000 रुपये मागितले होते मी, हे फक्त 20,000 रुपये आहेत. तेव्हा हे बघून श्रीकलाला खूप राग येतो. तर आता तितक्यात पोपटराव तिथे येतो आणि रत्नाच्या हातातील पैसे खेचून घेतो आणि म्हणतो की ते इकडे दे आणि चल निघ इथून. तेव्हा रत्ना रागाने पोपटरावला म्हणते की हे अति होतं या पोपटराव. तेव्हा पोपटराव हसायला लागतो आणि म्हणतो की दिमडीची लायकी नाही आहे तुझी. तेव्हा रत्ना पोपटराववरती चिडत ओरडत म्हणते की तुला बघायची आहे का तुझी लायकी. तेव्हा हे बघून आता श्रीकलाला खूप राग येतो आणि ती रत्नावरती ओरडत म्हणते की ए रत्ना. तर दुसरीकडे आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की हे सगळं पैशांसाठी तर चाललं त्यांचं. तेव्हा इंदू मोठ्याबाईंना म्हणते की हीच ती वेळ आहे त्या तिघांमध्ये फूट पाडण्याची. आता मोठ्याबाईंनी इंदूचा हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.